आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील शिरताव देवापूर परिसरामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून स्थानिक तलाठी आणि काही वाळू माफियांचे आर्थिक संगनमत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी देवापूर येथील अप्पासाहेब उत्तम बाबर आणि इतर शेतकऱ्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार शिरताव येथील ओढा गट क्रमांक 243 ते 257 मधील वाळू लिलाव जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी झाल्याचं सांगण्यात आलं। मात्र गट क्रमांक 257 सह काही परिसर हा तक्रारदारांची खासगी शेती असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या संदर्भात पूर्वी दिलेल्या तक्रारीमुळे त्या भागातील वाळू उपसा प्रलंबित असतानाही संबंधित ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। दिनांक 23 मे रोजी स्थानिक तलाठी सौ MM चव्हाण या काही वाळू ठेकेदारांसह घटनास्थळी आल्याचं तक्रारदारांनी म्हटलंय। त्यावेळी वाद मिटेपर्यंत दुसऱ्या ठिकाणची वाळू उचल करू द्या, अडथळा आणू नका, अन्यथा कारवाई होईल असा दबाव तलाठ्यांकडून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच दिनांक 24 आणि 25 मे रोजीही संबंधित माफियांकडून बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरूच होता। याबाबत तलाठी सौ चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे माहिती देऊनही त्यांनी कोणती कारवाई केली नाही, उलट वाळू माफियांना मदत केल्याचा आरोप अर्जदारांनी केलाय। दिनांक 26 मे रोजी मसवड येथील कार्यालयात तलाठींची प्रत्यक्ष भेट घेऊन बेकायदेशीर वाळू उपशाबाबत पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली। मात्र मी काही करू शकत नाही, वरिष्ठांकडे जा अशी उडवाउडीची उत्तरे मिळाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान स्थानिक पोलीस पाटील आणि काही महसूल अधिकारी यांचेही वाळू माफियांशी आर्थिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून प्रांताधिकारी दहिवडी तसेच तहसीलदारांनाही दूरध्वनीवरून माहिती देण्यात आल्याचं अर्जदारांनी सांगितलंय। दिनांक 22 ते 25 मे दरम्यान झालेल्या बेकायदेशीर वाळू उपशाचा पंचनामा करण्यास नकार देऊन पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधितांना मदत केल्याचा गंभीर आरोप तलाठी सौ MM चव्हाण यांच्यावर करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अप्पासाहेब बाबर, दिगंबर बाबर, उत्तम बाबर आणि सिंधुताई बाबर यांनी केली आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।